तो स्वतःच रक्त चाटायला लागायचा. काही केल्या तो स्वतःला थांबू शकत नसायचा. कधी कधी काही लोक त्यांना एखादी गोष्ट हवीच आहे आणि ती मिळावी म्हणून तिच्या मागे स्वतःतली सगळी ऊर्जा खर्च करायला लागतात. पण या गोष्टीला मिळवण्याच्या नादात ते हळूहळू स्वतःलाच संपवायला निघालेले असतात. आता यासाठी मी एक उदाहरण सांगतो. पूर्वीच्या काळात बर्फाळ प्रदेशात लोक कोल्ह्यांची शिकार करायचे. यासाठी त्यांना जास्त काही करावं लागायचं नाही, तर ते स्वतःच रक्त काढायचे आणि चाकूला लावून ते चाकू एका बर्फात रोवून ठेवत असत. मग कोल्हा त्या रक्ताच्या वासानेच तिथे येऊन त्या चाकूला चाटायचा. पण हळूहळू ते चाटत असताना त्याच्या जिभेला छोट्या छोट्या जखमा होऊन तो स्वतःच रक्त चाटायला लागायचा. काही केल्या तो स्वतःला थांबू शकत नसायचा आणि अशा प्रकारे तो स्वतःचीच शिकार करायचा. याशिवाय जर तुम्ही एखादं चिप्सचं पाकिट उघडलेलं असेल आणि जर पहिल्याच घासात जर तुमचं तोंड तिखटामुळे पूर्ण भाजल्या गेलेलं असेल आणि तरी तुम्ही आणखी पूर्ण पुडा शिल्लक आहे म्हणून ते चिप्स जर खात असाल, तर अशा प्रकारे तुम्ही देखील स्वतःचा नाशच करत असता. विवेक बुद्धी म्हणजे कोणत्याही गोष्टीचं अति होऊ न देणं आणि वेळीच थांबवणं याचं भान ठेवणं असतं.